राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज असून आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा, तातडीच्या मदतकार्यांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश। शेतकऱ्यांना मिळणार लवकरच दिलासा। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, अखेरकार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी सरकारच्या माध्यमातून अखेरकार आता शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 23 कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला असून आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। पैसे नसतील तर 70,000 कोटींच्या घोटाळ्यामधील पैसे शेतकऱ्यांना वाटा, नाटक बंद करा आणि शेतकऱ्यांना मदत करा। विजयकुमार घाडगे यांचा अजित पवार यांच्यावरती संताप पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचे देखील अतिवृष्टीमुळे आता मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील आता मदतीची अत्यंत गरज आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यामध्ये यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांना देखील आता मदतीची अत्यंत आवश्यकता आहे। दसऱ्यानंतर पावसाची उघडीप होणार, माणिकराव खोळे यांचा अंदाज। मान्सून आठवडाभर जागेवरच थबकणार। सध्या जर पाहायला गेलं तर आता दसऱ्यानंतर पावसाची उघडीप होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञ माणिकराव खोळे यांचा अंदाज पाहायला मिळत आहे। 3 राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता। उर्वरित राज्यांमध्ये पैसे कधी येणार? पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना दिलासा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा। शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। एका महिन्यामध्ये कर्जमाफी द्या, सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा। पावसामुळे सरकार प्रशासन अलर्ट, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। नुकसानग्रस्तांना दिलासा। 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा, जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र। शेतकऱ्यांसाठी 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्याची केली मागणी। मायबाप सरकार, शेतकरी मरायची वाट पाहताय काय? नुकसान भरपाईचे घोडे कुठे अडकले? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी? शेतकऱ्यांचा प्रश्न। पंजाबमधील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची घोषणा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती मिळणार? शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईकडे लक्ष। मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी शरद पवार यांची पंचसूत्री, राज्य सरकारला केल्या सूचना। तातडीने भरपाई देण्याची मागणी। ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले त्यांना तातडीने 10,000 रुपये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले प्रशासनाला निर्देश। पूरग्रस्तांसाठी तत्काळ 2,000 कोटी रुपयांचा निधी। सध्या जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय जाहीर। मोठी बातमी, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा। नुकसानीपोटी 244 कोटी रुपयांची मदत जाहीर। सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर झाला असून आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत, सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळणार, नुकसान पंचनाम्यांना प्राधान्य। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पाहायला मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्यामध्ये येणार आहे। केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार। देवभाऊंचं देवपण दिसत नाही, बच्चूभाऊ कडाडले यांना लाथा मारल्या पाहिजेत। अजितदादांना सर्व सोंग जमतात, बच्चू कडू यांची सरकारवरती जोरदार टीका पाहायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसल्यामुळे सध्या बच्चू कडू यांची सरकारवरती टीका पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफी करण्याची मागणी।
रब्बी हंगामाचा पाणी प्रश्न मिटला, मात्र खरीप वाया गेला. बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटामध्ये. सरासरीपेक्षा 47% अधिक पाऊस. 60 प्रकल्पांपैकी 57 तुडुंब भरले. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून आता शेती पिकांचे देखील मोठे नुकसान. पावसामुळे राज्यातील 22 लाख हेक्टरहून अधिक पिके पाण्याखाली. सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यामध्ये. शेतकरी झाले हवालदिल. तात्काळ आता शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. सरकारच्या माध्यमातून लवकरच दिलासा. कर्जमाफीवरती योग्य वेळी निर्णय. अजित पवार यांची माहिती. मात्र आता सरकारची ही नेमकी योग्य वेळ कधी येणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. हीच योग्य वेळ असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी आता सरकारकडे मागणी आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. बाधित पिकांसाठी 108 कोटी रुपये. तुम्ही ई-KYC केली का? अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून अखेर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 108 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे. नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक असून सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सध्या तरी आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 108 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पूर अतिवृष्टीग्रस्तांसाठी सांगली जिल्ह्यामध्ये 9 कोटींची भरपाई. भरपाईचे 9 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यामध्ये आली आहे. डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता सांगली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार. देशामध्ये सोयाबीनचे दर वाढण्याचे संकेत. गेले वर्षभर भाव कमी असल्यामुळे वाढलेला सोयाबीनचा वापर, देशामध्ये कमी झालेली पेरणी अशा काही कारणांमुळे आता सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता. माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह 350 शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल. कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते. या प्रकरणी बच्चू कडू यांच्यासह आता 350 शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले. मायबाप हो, धीर सोडू नका, सरकार पाठीशी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना निलेश लंके यांच्या शेतकऱ्यांना आव्हान पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र आहे. मात्र आता शेतकऱ्यांनी धीर सोडू नका, कारण की आता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे मी हमी देतो, अशा प्रकारचे आश्वासन आता निलेश लंके यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. कर्ज हमी घेऊन सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. उद्धव ठाकरे. पीएम फंडामधून 50,000 कोटींची मदत द्या, अशी आता उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता असून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होतील, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून आता राज्यातील बाधित असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अखेर आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. व्याजदरात 0.5% कपातीची आशा. जीएसटी कपातीमुळे पुढील वर्षी महागाई कमी होण्यास होणार मदत. जीएसटी दरांमध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या कपातीमुळे पुढील वर्षी महागाई कमी होण्यास मदत होईल आणि देशाच्या विकासाच्या शक्यता वाढतील, असं अर्थ मंत्रालयाने या ठिकाणी आता म्हटले असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. अभिमन्यू खोतकर यांनी केली शेतपिकांची पाहणी. जालना जिल्ह्याची अपडेट असून आता लवकरच शेतकऱ्यांना मदत देण्यामध्ये येणार असल्याची ग्वाही देण्यामध्ये आलेली आहे. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना देखील आता भरपाईची अत्यंत गरज असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपाईची रक्कम जमा होणार.
केळीचे झाले दैना, व्यापारी शेतकऱ्यांना भावच मिळू देना, सध्याचीच परिस्थिती पाहायला मिळत आहे। यंदा मात्र या ठिकाणी केळीला चांगला दर मिळत नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचे या ठिकाणी उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त। मोठी बातमी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 235 कोटी रुपयांचा निधी अखेर सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आलेला आहे। जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली असून आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 235 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। डीबीटी अंतर्गत आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता सप्टेंबर महिन्यामध्ये देखील जे नुकसान झाले आहे त्याची देखील आता नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून लवकरच देण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी, बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी आता सोयाबीनची 8 क्विंटलची आवक झाली होती। तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 3500 रुपये तर जास्तीत जास्त 4200 रुपयांचा मिळाला। पावसाचीही धुवाधार बॅटिंग, नाशकामध्ये पूरस्थिती, कोकणामध्ये मुसळधार, विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा चांगलाच हाहाकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे। सध्या जर विचार केला तर शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी आता संकटामध्ये सापडले। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सरकारच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली असून राज्यातील 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। आणि त्याचबरोबर आता सप्टेंबर महिन्याची देखील नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून लवकरच जाहीर करण्यामध्ये येणार आहे। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आता मदत दिली जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून आता पंचनामे करण्याचे काम सुरू आहे। पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये आले असून आता दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील पाहायला मिळत आहे। सप्टेंबर महिना संपत आला असला तरी म्हणजेच की संपला तरी अद्याप देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार याकडेच आता सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे। दिवाळीपूर्वी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्ट महिन्याची नुकसान भरपाई जमा होत आहे आणि सप्टेंबर महिन्याची जी नुकसान भरपाई आहे ती आता दिवाळी आधी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, पीएम किसान योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर तुमचा जिल्हा देखील कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।